रेठरे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भव्य ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन तसेच सीसीटीव्ही व एटीएम वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार जयंत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, वाळवा पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, हर्षवर्धनसारखा तरुण कार्यकर्ता आज गावातील सर्वांनी सरपंच म्हणून निवडून दिला आहे। गावासाठी काम करण्याची जिद्द त्याच्याकडे असून नवीन संकल्पना राबवून तो गावाच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करत आहे। यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष देवराज पाटील, सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, पंचायत समिती सभापती उदयसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाळवा तालुका अध्यक्षा सुनीता देशमाने, जिल्हा परिषद सदस्य संध्याताई पाटील, मंदाताई माळी, पंचायत समिती सदस्य सुप्रिया पाटील, रेश्माताई गुरव, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील, पृथ्वीराज पाटील, सुरुलचे संदेश पाटील, बंडा नांगरे, नामदेव बापू, सरपंच शंकर चव्हाण, सरपंच हर्षवर्धन पाटील, उपसरपंच मदन पाटील, दादासाहेब पाटील, शामराव पाटील, विजयसिंह देशमुख सरकार, योगेश पाटील, विजयराव मुळीक आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।